मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जी.आर.वर ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। येत्या सोमवारी ओबीसी नेते जी.आर. बाबत हरकत घेणारी याचिका दाखल करणार आहेत आणि या जी.आर. काढण्याचा अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला नाही, शिवाय मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार देखील मागासवर्गीय आयोगाला असताना राज्य सरकारने परस्पर निर्णय घेतलाच कसा, असा सवाल ओबीसी नेत्यांनी विचारलाय। मराठा समाजाला बॅकडोर एंट्री दिल्याचाही आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल, सध्या या जी.आर.वर हरकत घेण्यात येते? समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 5 दिवसांमध्ये मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या उपसमितीने मान्य केल्यानंतर ते मुंबईतून माघारी देखील परतलेले आहेत। मात्र सरकारने जो जी.आर. काढला त्या जी.आर.वरून आता ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ओबीसीचे जे नेते आहेत ते आता थेट कोर्टाची पायरी चढणार आहेत आणि या संदर्भामध्ये कोर्टामध्ये या संदर्भातलं अपील केलं जाणार आहे। या जी.आर.च्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते ओबीसी नेत्यांनी उपस्थित केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा पद्धतीने उपसमितीला निर्णय घेता येतो का, जेव्हा की मागासवर्गीय आयोग आहे आणि मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे उपसमितीला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, असा थेट जो एक सवाल आहे तो ओबीसी नेत्यांकडून विचारला जात आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कालच्या या संपूर्ण घडामोडीमध्ये जसा जो जी.आर. सरकारने काढलेला आहे, हा जी.आर. काढण्याच्या पूर्वी सरकारने काही सूचना किंवा हरकती मागवल्या होत्या का, असा सुद्धा सवाल एक उपस्थित केला जात आहे आणि याच प्रकरणामुळे खरं तर ओबीसी नेत्यांमध्ये आपल्याला नाराजी पाहायला मिळत आहे। ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडून एवढं मोठं पाऊल उचललं जाईल अशाबद्दलची आम्हाला खरं तर अपेक्षा नव्हती आणि त्याच्यामुळे कुठेतरी नाराजी येते संपूर्ण समाजामध्ये आहे। राज्याच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये आता सध्या ओबीसी समाज जो आहे तो नाराज झालेला आहे, संतापलेला आहे। त्याच्यामुळे कधीही उद्रेक होऊ शकतो। आरक्षणाचा जी.आर. निघालाय आणि ओबीसी नेते आता नाराज असल्याची बातमी आहे, त्यामुळे आता पुढे काय घडते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार हा मागासवर्गीय आयोगालाच आहे। आपण पाहतोय ओबीसी नेत्यांनी आक्षेप काय दिला, राज्य सरकारने परस्पर निर्णय घेतलाच कसा, असा सवाल देखील त्यांनी विचारला। त्यासोबत जी.आर. काढताना हरकती सूचना मागवणं हे अपेक्षित असतं। मराठा समाजाला बॅकडोर एंट्री कशी काय देता, केवळ एका समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने निर्णय घेतलाय का, असं देखील ओबीसी नेत्यांनी विचारलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।